मुंबई महाराष्ट्राच्या राजकारणाचं केंद्रस्थान, आशियातील सर्वात श्रीमंत महापालिका। मुंबई महापालिकेचं वार्षिक बजेट 50,000 ते 60,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे, जे देशातील अनेक छोट्या राज्यांच्या बजेटपेक्षाही मोठं आहे। इतक्या अफाट आर्थिक ताकदीवर नियंत्रण मिळवणं हे कोणत्याही राजकीय पक्षासाठी सत्तेचं सर्वात मोठं साधन असतं। ज्याची मुंबई त्याचं महाराष्ट्रावर वर्चस्व असं राजकीय समीकरण मानलं जातं आणि याच मुंबईवर ठाकरेंनी 1985 मध्ये स्वबळावर पहिल्यांदा मुंबई महापालिकेची निवडणूक जिंकली आणि सत्तेवर कब्जा मिळवला। 1992च्या निवडणुकीत शिवसेनेचा पराभव झाला आणि काँग्रेस सत्तेवर आली। मात्र 1997 मध्ये शिवसेनेने पुन्हा विजय मिळवत महापालिकेवर भगवा फडकवला आणि 1997 पासून सलग 25 वर्ष शिवसेनेने भाजपसोबत युती करून किंवा स्वबळावर मुंबईवर राज्य केलं। अशा प्रकारे सुमारे 25 ते 30 वर्ष ठाकरेंनी मुंबई ताब्यात ठेवली, पण मुंबईच्या अडचणी काही सुटल्या नाही। त्यामुळं आता ठाकरेंच्या सत्तेला सुरुंग लागणार अशी हवा मुंबईची आहे। त्याची कोणती 7 कारणं आहेत समोर बघणार आहोत। शिंदेंनी असा काय डाव टाकलाय की ठाकरेंच्या पायाखालची वाळू सरकली आहे? शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, तुम्ही बघताय मराठी मंडळी। मुंबई महापालिकेची निवडणूक ही फक्त सत्तेची लढाई नसून शहराच्या भवितव्याचा निर्णय असतो। अशा वेळी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महालक्ष्मी रेसकोर्सचा परिसर मुंबईकरांसाठी खुला करण्याचा निर्णय हा केवळ प्रशासकीय नाही तर राजकीय गेम चेंजर ठरू शकतो। हा निर्णय कोण मुंबईकरांसाठी काम करतोय आणि कोण फक्त राजकीय भावनांवर सत्ता मागतोय याचं थेट उत्तर आहे। मुंबई महापालिकेतील 300 एकराहून अधिक भूभाग बिल्डर लॉबीपासून मुक्त ठेवून नागरिकांसाठी खुला करण्याचा निर्णय हा शहरी भारतात दुर्मिळ आहे। व्यावसायिक किंवा निवासी प्रकल्प न करता हिरवळ, बागा, चालणं धावण्याचा ट्रॅक असेल, सायकल ट्रॅक, ओपन जिम, ज्येष्ठ नागरिक व मुलांसाठी सुविधा, हे सर्व जनहित प्रथम या शिंदेंच्या राजकारणाचा ठोस पुरावा आहे। आणि यामुळं मध्यमवर्गीय, नोकरदार, ज्येष्ठ नागरिक आणि तरुण मतदार थेट प्रभावित होतील आणि शिंदेंना साथ देतील, शिवसेनेला साथ देतील अशी शक्यता वर्तवली जाते। दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या गटाकडे आजही मराठी अस्मितेचा मुद्दा जरी असला तरी सुद्धा मुंबईकर आता प्रश्न विचारत आहेत की आम्हाला प्रत्यक्षात काम मिळालं का? मोकळ्या जागा, पर्यावरण, आरोग्य, जीवनमान यावर ठोस निर्णयांची कमतरता ठाकरे गटासाठी मोठी अडचण आहे। ठाकरे कुटुंबाची मुंबई महापालिकेवर सुमारे 30 वर्ष सत्ता राहिली। मग मुंबईचे खड्ड्यांचे प्रश्न, रस्त्यांचे प्रश्न, स्वच्छतेचे प्रश्न, सांडपाण्याचे प्रश्न मिटले का असा प्रश्न आजही कायम आहे आणि त्यामुळं शिंदेंनी टाकलेला हा डाव ठाकरेंना जड जाऊ शकतो। होऊ घातलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत सुमारे 227 वार्ड असणार आहेत आणि त्यापैकी शिवसेना म्हणजेच शिंदे सुमारे 80 ते 90 जागा ताकदीने लढण्याच्या तयारीत आहे। विशेषतः मध्य मुंबई, उपनगर आणि मराठी मतदार प्रभाव असलेल्या भागात एकनाथ शिंदे आक्रमक रणनीतीसह मैदानामध्ये आहेत। भारतीय जनता पक्ष देखील मुंबईमध्ये संख्याबळाच्या बाबतीत मजबूत आहे। उत्तर भारतीय, गुजराती, व्यापारी वर्ग, उच्च मध्यमवर्गीय सोसायट्या भाजपकडे झुकलेल्या आहेत। मात्र भाजप शिंदेंना अनेक प्रभागामध्ये मोकळीक देण्याच्या देखील भूमिकेमध्ये आहे। अंतर्गत धुसफूस युतीमध्ये जी मधल्या काळामध्ये दिसत होती ती आता संपली आहे, ती आता नाहीये। आणि दुसरीकडे काँग्रेसने ठाकरेंची साथ सोडली आहे। शरद पवारांची पाहिजे तशी मुंबईमध्ये ताकद नाही आणि राज ठाकरे किती करिश्मा करतील मुंबईमध्ये यावर प्रश्नचिन्ह आहे आणि त्यामुळे ही लढत खऱ्या अर्थानं शिंदे विरुद्ध ठाकरे अशी होणार आहे आणि त्यात शिंदेंचं पारडं आज जड दिसतंय। मुंबईतील सुमारे 100 ते 110 प्रभागात मराठी मतदारांचा निर्णायक प्रभाव आहे। गिरणगाव, दादर, परळ, वरळी, घाटकोपर, भाडूप, विक्रोळी, कांदिवलीतील काही भाग इथं काम कोण करतंय हा प्रश्न महत्त्वाचा ठरतोय। महालक्ष्मी रेसकोर्स सारखा निर्णय मराठी मतदार वर्गाला भावणारा असल्याने शिवसेनेला म्हणजे शिंदेंना इथं फायदा होण्याची शक्यता आहे मराठी बहुल भागामध्ये देखील। म्हणजे मराठी मतदार जर यावेळी शिंदेंच्या बाजूने झुकला तर मुंबई महापालिका ठाकरेंच्या हातून गेली असं समजा। मुंबईतील सुमारे 30 ते 35 प्रभागात मुस्लिम मतदार प्रभावी आहेत तर अनेक भागात हिंदी भाषिक मतं निर्णायक ठरतात। ठाकरे गट या मतांवर नैतिक भूमिका मांडतो, पण प्रत्यक्ष विकासाचा मुद्दा शिंदे आणि भाजप यांच्या युतीला मदत करू शकतो।
सार्वजनिक जागा, पर्यावरण, रोजगार संबंधित सुविधा या मुद्द्यावर मुस्लिम तरुण मतदारही निर्णायक ठरतील आणि राज ठाकरे यांच्यामुळे हिंदी भाषिक मुस्लिम मतदार जर ठाकरेंपासून दुरावले तर ठाकरेंना मोठं नुकसान होऊ शकतं आणि राज ठाकरेंमुळे ते दुरावतील अशी शक्यता देखील वर्तवली जाते. मराठी मतदार शेवटी कुणाला कौल देतात यावर देखील मुंबईचं भविष्य ठरणार आहे. ही निवडणूक, मुंबई महापालिकेची निवडणूक मराठी अस्मिता विरुद्ध मराठी जीवनमान अशी आता होणार आहे. ठाकरे गट भावनिक मुद्द्यावर, सहानुभूतीच्या मुद्द्यावर मैदानात आहे, तर शिवसेना, एकनाथ शिंदे, भाजप विकासाच्या मुद्द्यावर जोर देत आहे. मुंबईकरांचा कल आता विकासाकडे झुकला तर ठाकरेंची मुंबईवरील 30 वर्षांची सत्ता कोसळू शकते. स्वच्छ हवा, मोकळी जागा, सार्वजनिक सुविधा आणि पर्यावरणीय संतुलन हे मुद्दे शिंदे गटाच्या बाजूने जात आहेत आणि त्यामुळे मुंबई महापालिकेत शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना मजबूत उभी राहताना तर ठाकरे गटासाठी ही निवडणूक अस्तित्वाची लढाई ठरण्याची शक्यता आहे. महालक्ष्मी रेसकोर्सच्या पुनर्विकासातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईकरांसाठी दूरदृष्टीपूर्ण आणि जनहिताला प्राधान्य देणारा निर्णय घेतल्याचे स्पष्ट होते. सांस्कृतिक कार्यक्रम, कला प्रदर्शन, योग व विविध सामुदायिक उपक्रमांसाठी स्वतंत्र जागा विकसित करून हा परिसर केवळ मोकळी जमीन न राहता जिवंत सार्वजनिक केंद्र म्हणून उभं राहणार आहे. पर्यावरणपूरक विकासावर भर देत हरित क्षेत्र वाढ, जैवविविधतेचं संरक्षण, पावसाचं पाण्याची साठवण आणि इको फ्रेंडली पायाभूत सुविधा उभारल्या जाणार आहेत या ठिकाणी आणि त्याच वेळी घोड्यांच्या शर्यती व महालक्ष्मी रेसकोर्सचा ऐतिहासिक वारसा मूल्याचा दर्जा पूर्णतः जपला जाणार आहे. मुंबईतील घटत चाललेल्या मोकळ्या जागांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय शहराच्या पर्यावरणीय संतुलनासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरतोय. जनहित प्रथम या धोरणाशी सुसंगत असा हा उपक्रम नफ्याऐवजी नागरिकांचे आरोग्य, विरंगुळा आणि जीवनमान उंचवण्यावर लक्ष केंद्रित करतोय आणि ज्यामुळे महालक्ष्मी रेसकोर्सचा पुनर्विकास मुंबईसाठी दीर्घकालीन सार्वजनिक संपत्ती ठरून भविष्यातील पिढ्यांना स्वच्छ हवा, मोकळी जागा आणि दर्जेदार जीवन देणारा ठरणार आहे आणि यासाठीच मुंबईकर निश्चित शिंदेंना साथ देतील अशी चर्चा आहे. तुम्हाला काय वाटतंय? मुंबईकर भावनेवर निर्णय घेतील की ठोस विकासावर? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. मुंबईकर, तुमचं मत आम्हाला जाणून घ्यायचंय, नक्की कमेंट करा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी, विश्लेषणात्मक व्हिडिओसाठी मराठी मंडळीला सबस्क्राईब नक्की करा. जय महाराष्ट्र.